चला तर बालदोस्तांनो, आपण पुढल्या 134 नंतर 135 प्रश्नाकडे वळत आहोत. पण आता चॅप्टर म्हणजे टॉपिक नवा सुरू होतोय, समसंबंध शब्दसंग्रह, ॲनालॉजी. म्हणजे पहिला दिलेला जो क्ल्यू असेल त्याच्यासोबत जुळणारा दुसऱ्या पर्यायाचा तोच समसंबंध ओळखून जोडले लावायचे आहे, ओळखायचं आहे. बघा, पहिलं 135व चांगले वाईट. तर चांगले आणि वाईट दोघं अपोजिट आहेत, त्यामुळे आपण वर आणि खाली पर्याय क्रमांक 1ला टिक आउट करणार. बघा तर बालदोस्तांनो, 136 सोमवार नंतर गुरुवार आहे, तर बुधवार नंतर काय? बालदोस्तांनो, सोमवार नंतर मंगळ आणि बुध 2 वार वगळले, मग गुरुवार आला, तर आपण बुधवार नंतर 2 वार वगळू. गुरु आणि शुक्र म्हणजे येईल आपला शनी, पर्याय क्रमांक दुसरा. 35, 15, 46चं काय? 3 5 15 होतात, तर 4 सक 24, पर्याय क्रमांक पहिला. टेबल लाकडापासून बनतं, तर पुस्तक कशाचं बनतं? शिक्षक, पाने, कागद, लेखक. तर कागदापासून पुस्तक बनत असतं, पर्याय क्रमांक 3. इथे आम्ही टिक आउट केलेलं आहे. बघा, 139 तर सस्तन प्राणी कोणता? कासव, सिंह, कासव, चिमणी, गरुड हे सगळे अंडज प्राणी आहेत. सस्तन जे आहेत म्हणजे आपल्या पिल्लांना दूध पाजणारे सिंह, त्यामुळे आपण पर्याय पहिल्यासोबत जाऊया. 140 विहीर, खोली. तर शब्दाचा काय अर्थ? विहिरीची खोली मोजली जाते, तर शब्दाचा अर्थ असतो. आला लक्षात? त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 आम्ही टिक केलेला आहे. 141 बघा, उद्या, काल, तर रविवार. उद्या म्हणजे उद्याचा संबंध आज दिलेला नाही आहे, उद्या आणि काल दिलेला आहे, तर रविवारचा संबंध कोणासोबत जोडायचा? तर बघा, इथे रविवारचा संबंध आम्ही कालसोबत जोडला, तो शनिवार या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. या ठिकाणी तुमचं जर उत्तर वेगळं असेल तर तुम्ही ते लॉजिक मला सांगू शकतात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. चला, 142 मित्र, शत्रू. इथे ऑपोजिट्स आहेत, तर शूर, भित्रा, म्हणून पर्याय क्रमांक पहिला आम्ही केलेला आहे. जडाई, अशक्त, सशक्त नाही. चला बघा, इथे 143 इथे पण आमचं कन्फ्युजन होतं, त्यामुळे आम्ही गोल केलेलं होतं. घोड्याचा खूर असतो, तर गरुडाची नखे, पकड, पाय, पंजा हे आम्हाला योग्य वाटलं नव्हतं, त्यामुळे आम्ही नखांसोबत गेलेलो होतो. 144 तापमापी अंशात मोजले जाते, तर घड्याळ म्हणजे घड्याळीमधली वेळ ही तासामध्ये मोजली जाते. 1 वेळ, 2 भिंत, वेळ, लंबक नाही येणार, त्यामुळे आम्ही, कारण तापमापीमध्ये तापमान मोजतात, घड्याळामध्ये वेळ मोजली जाते, पण इथे अंश दिलेलं होतं, त्यामुळे म्हणजे ते एकक आहे असं समजून या ठिकाणी घड्याळीचा आम्ही तास घेतलेले, पर्याय क्रमांक 2. अश्रू डोळ्यातून येतात, तर लाळ तोंडातून, उदर, मेंदू, घसा, तोंड, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 यासोबत आम्ही गेलेलो आहोत. तर असा समसंबंधांचं घटक आम्ही अभ्यासला होता. तुम्हीही अभ्यासा, आणि काही जर तुम्हाला वेगळ्या उत्तर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.